श्री स्वामी समर्थ रोज आहे ना चॅनलची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. आज आहे एकादशी. चला आपण बेलाची झाडाची पूजा करू. शिवाय नमस्कार. आज आहे एकादशी. तुळशीची काय पूजा करायची नाही आहे, पण दर्शन घेत. सकाळी पहिले गॅसची शेगडीची पूजा करून घेते. अन्नपूर्णेचं हे राहतं ना इकडे. अन्नपूर्णेचा मंत्र बी म्हणायचा. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे धनधान्य प्रार्थेक्षाम दीक्षाम देवी स पार्वते. देवपूजन तर सुरुवात होते. आता सकाळी ना आम्ही दोघं जण गरम पाणी पितो. बस प्रेस्टिजची शेगडी याच्यावरच हिचा जास्त वापर करते मी. आता याला चहा ठेवते. हा सकाळ म्हणजे आमच्या घरी पाहुणे आलेले. कोण पाहुणे आहेत मी दाखवते तुम्हाला पुढे. आता हे बघा, हे पाहुणे आलेले आहेत आमच्याकडे. माझे भाचे माझ्या मामींना सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आज सुट्टी होती ना, मग तो बसलेला आहे अभिषेकला. गणपती आतरशिष म्हणतोय. आता आहे ना 12 वाजलेले. मी ना आता तुम्हाला साबुदाणे वड्याची रेसिपी करून दाखवणार आहे. आता आहे ना, चला आता 12 वाजलेले. आज एकादशी आहे ना, मग साबुदाणे वडे करून दाखवणार आहे तुम्हाला. साबुदाणे वड्याची रेसिपी थोडीशी वेगळी आहे, सोपी आहे. करून दाखवा. माझी पद्धत थोडी वेगळी आहे. हे बघा, हे साबुदाणे भिजवून ठेवलेले होते मी. रात्री भिजवलेले होते. 2 वाटी भिजवून ठेवलेले होते. आणि त्याच्यासाठी 2 मोठे बटाटे, कच्चे बटाटे. आता हे नाही, कच्चे बटाटे हे किसून मी त्याच्यात टाकणार. हे बघा, इकडे तेल तापत ठेवलेलं आहे मी साबुदाणे वड्यांसाठी. आणि त्याला लागणारे साहित्य: शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, चटणी, हिरवी मिरची पण टाकू शकता तुम्ही, पण मी चटणी घेतलेली, थोडीशी साखर आणि सगळ्यांना जिरे. हे ना आता मग मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. मिक्स व्यवस्थित करता येते ना, त्याच्यामुळे मोठ्या भांड्यात काढून घेते. चटणी, साखर, जिरे, चवीनुसार मीठ आणि 2 वाटी साबुदाण्यांना 1 वाटी शेंगदाण्याचं कूट. हे ना आता चांगलं मिक्स करून घेऊ आपण. एकजीव करून घेऊ सगळं. पाण्याचा 1 थेंब पण नाही टाकायचा. निस्ताच हे करायचं, मिक्स करायचं चांगलं. हे बघा, आता सगळं मिक्स केलेलं आहे, एकजीव केलेलं आहे. आता हाताला तेल लावून आणि तडकी मग दाखवतो. हे बघा, छोटे मोठे कोणते पण करू शकतो आपण. अशा प्रकारे सगळे तळून घ्यायचे. हे बघा, असे बनवून ठेवले पहिलेच. मिडियमच गॅस लावू द्यायचा, नाही तर मध्ये कच्चे राहून जातील. जेवढे मावतील तेवढे टाकायचे.
जास्त पण नाही टाकायचे, जवळजवळ चिटकून जातील ना मग ते. साबुदाणे वड्यांबरोबर आता आहे ना आपल्याला चटणी करून घ्यायची. ती कशा पद्धतीने करायची मी तुम्हाला दाखवते. हे 1 वाटी दही घेतलेलं आहे, एवढे शेंगदाणे, जिरं, मिरची हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे आणि मग फोडणीनंतर देते मी तुम्हाला दाखवते. असे कट करून घ्यायचे याच्याने, मग राहत नाही, चांगलं बारीक होऊन जातं. मग थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं त्यात. हे असं बारीक करून घेतलं आणि मग दही टाकलं, अजून एक वेळा फिरवून घ्यायचं. हे बघा असं एकदम बारीक करून घ्यायचं. आता मी फोडणी देते याला. हे बघा आता कढई तापत ठेवलेली, या कढईमध्ये फोडणी देणार आहे. आता तेल टाकते थोडंसं सुरू. हे बघा जिरं टाकून घ्यायचं. तेल चांगलं टाकून गेलेलं आहे आणि जिरं चांगलं हे झालं का तडतडलं का डायरेक्ट ही पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये परत पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला कसं लागतं, पातळ लागतं का कमी पातळ लागतं तसं हे करायचं. हे बघा आंबट गोड लागण्यासाठी अजून थोडंसं साखर टाकते त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकते. आणि हे बघा अशी पातळ तुम्हाला कशी पाहिजे ती बघा, पण साबुदाणा वड्यांबरोबर अशी छान लागते. हे बघा झाले आपले साबुदाणे वडे, एकदम टेस्टी. या खायला सगळेजण. हे बघा मधून एकदम छान असे तळले गेलेले. आवडले का मग? चला मग आता व्हिडिओची एंडिंग इथूनच करते. आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.